नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील पाठ क्रमांक 4 गोपाळचे शौर्य हा पाहणार आहोत. लेखिका कवयित्री लक्ष्मी कमल गेडाम यांनी सुंदर असा हा पाठ आपल्याला मुलांच्या धाडसाबद्दल लिहिलेला आहे. यातून मुलांचा धाडस हा गुण वाढतो. तर या पाठातून आपल्याला डोंगरावर अचानक लागलेल्या जो वणवा आहे त्याची आग विझवण्यासाठी गोपाळ नावाचा हा जो मुलगा आहे त्याने कसे प्रयत्न केले याचं वर्णन प्रस्तुत पाठात आलं आहे. गोपाळ हा शालेय विद्यार्थ्याच्या शौर्यांची ही कथा आहे. तर चला बघूया गोपाळचे शौर्य. बघा, नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव आणि गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. गुण्यागोविंदाने राहतात म्हणजेच आनंदाने राहतात. नागपूर जिल्हा, आता आपल्याला माहिती आहे नागपूर म्हणजे काय, आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी म्हणजे सेकंड कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तिथे एक नरखेड नावाचा तालुका आहे आणि त्या नरखेड तालुक्यातील एक मोहदी नावाचं खेडेगाव आहे. तर या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावरती कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. आता कर्णागड गड म्हणजे काय, डोंगरावरती असणारा एखादा गड कोट किल्ला. तर या कर्णागडावरती मग आता जाणारे कोण कोण आहे, भेट देणारे कोण कोण आहे, तर प्रामुख्यानं गुराखी हे दररोजच तिथं राहतात, तिथं जातात. कारण आपल्याला माहिती डोंगर म्हटल्यानंतर तिथं जनावरांना चरण्यासाठी काय असते, मुबलक चारा मिळतो. तसंच गडावर गुराखी, मग हे गुराखी जे आहे गुराखी, त्यानंतर सहल काढणारे जे सहलप्रेमी आहेत, शाळेच्या सहल आहेत ते, ट्रेकिंग प्रेमी म्हणजेच काय, गड सर करण्याचा ज्यांना आनंद असतो. वेगवेगळ्या, जसं आपण बघतो एव्हरेस्ट शिखर सर करणारे आहेत किंवा वेगवेगळ्या डोंगर दऱ्याखोऱ्यांमध्ये आडवाटेने त्यावरती प्रवास करायचा आणि आनंद घ्यायचा, अशा लोकांना ट्रेकिंग प्रेमी असं म्हटलं जातं. तर या गडावर जाणारे कोण कोण होते, तर गुराखी, ट्रेकिंग प्रेमी आणि सहल काढणारे. या गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नावाची नदी बारमाही झुळझुळत असे आणि या नदीच्या दोन्ही तीरावरील जे शेतमळे आहे, म्हणजे नदीच्या दोन्ही तीरावरती, दोन्ही काठांवरती जे शेतमळे होते ते 12 महिने हिरवेगार. कारण ही नदी बारमाही झुळझुळत होती. बारमाही झुळझुळणे म्हणजे 12ही महिने या नदीला पाणी असायचं. मग पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो. पाचूचा म्हणजे काय, पाचू ही एक काय दिलेली आहे, उपमा दिलेली आहे. पाचू ही काय उपमा आहे. पाचू म्हणजेच काय, तर एक मौल्यवान असा खडा. आपण बऱ्याच वेळा बघा अंगठ्यांमध्ये वेगवेगळे रंगाचे खडे असतात. तर पाचू हा एक चकाकणारा हिरव्या रंगाचा खडा असतो, तो वापरला जातो. उन्हाळ्यात गडावर पालापाचोळा जरी असला वाळलेला, तरी पण रानमेव्याची तिथे जी फळझाडं आहेत ती मोसमी फळबाराने लदबदलेली असतात. मोसमी फळबार म्हणजे उन्हाळ्यात जे येणारी जी फळं आहेत, करवंद असतील, सीताफळं असेल, आवळा असेल, असे वेगवेगळे चिंच असतील, तर हे जे फळं आहे ह्या मोसमी फळबारांनी लदबदलेली. आणि वार्षिक परीक्षा संपल्यानंतर या गावातील जे मोहदी माध्यमिक विद्यालय होतं, या शाळेची जी सहल आहे ही कुठे गेली, कर्णागडावरती गेली. मग विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला. गडावरचा फेरफटका पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले. आता कलागुण सादर करणे म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रत्येकामध्ये कला असतात. 64 प्रकारच्या कला आहेत. गायन आहे, नृत्य आहे, लेखन स्पर्धा आहे, हस्तकला, मेहंदी कला आहे, पाककला आहे, याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत. त्यानंतर एकांकिका आहे, नाटककला आहे, त्यानंतर मिमिक्री करणं, एखाद्याचं आपण काय करतो, नक्कल करणे, त्याला मिमिक्री, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला. तर मुलांनी असे वेगवेगळे किंवा विनोद सांगणे अशा वेगवेगळ्या कला सादर केल्या. संपूर्ण दिवस कसा गेला, मजेत गेला आणि सर्व मुले गड खाली उतरून आली. आता गड खाली उतरून आल्यानंतर मग शिक्षकांनी सांगितलं की मुलांनो, आपण काय केलं पाहिजे, सूर्यास्ताआधी घरी पोहोचलेलं बरं. सूर्यास्ताआधी, सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळणे, सायंकाळची वेळ.
असं शिक्षकांनी म्हणल्यानंतर सर्व विद्यार्थी काय झाले, गाडीमध्ये जाऊन बसले. घाटातून ज्यावेळेस गाडी खाली येत असते, घाट म्हणजे काय तर घाट म्हणजे वेडी वाकडी वळणे असलेला चढ उताराचा जो रस्ता असतो त्याला घाट असे म्हणतात. प्रामुख्यानं हा घाट रस्ते हे आपल्याला प्रामुख्यानं नव्हे तर 100% हे पर्वत, दऱ्या, खोऱ्या, डोंगर याच्यामध्येच घाट रस्ते असतात. मग मुलांना आता घाटामधून गाडी चालताना एका बाजूने काय असतो, डोंगर असतो आणि दुसऱ्या बाजूने काय असते तर दरी असते किंवा त्या डोंगराच्या पायथ्याचा भाग असतो आणि डोंगराच्या कडेकडेने गाडी खाली येत असते रस्त्याने. आता आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. तर मग मुलांना गडाच्या पायथ्याशी काय होतं तर आग लागलेली दिसली. तर मग एक मुलगा ओरडतो, अरे तो बघा वणवा लागलाय, वणवा. गाडीतील एक जण ओरडला. मग आता मनामध्ये ड्रायव्हरच्या भीती, ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला, कारण नाहक आपण पण आगीत सापडू नये हा त्याचा प्रामाणिक उद्देश होता. बरोबर आहे. आगीमध्ये जर सापडलं तर त्याच्यामध्ये ड्रायव्हरच नाही, त्या ड्रायव्हरमध्ये गाडीमध्ये असणारे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, या सर्वांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. म्हणून त्याने गाडीचा वेग वाढवला. परंतु गाडी पायथ्याशी येत होती, उताराने गाडी खाली येत आहे. तर मग गाडीचं ज्यावेळेस वळण असेल, ज्या तीव्र उतार असेल, तर गाडीचा वेग काय करावा लागतो, कमी करावा लागतो. मग गाडीचा वेग मंदावला. तेवढ्यात गाडी थांबवा, ही आग आपण विझवली पाहिजे, असा 14 वर्षाचा गोपाळ ओरडला. हा 14 वर्षाचा जो मुलगा आहे गोपाळ, तो ओरडला. गोपाळच्या या वक्तव्यावर सारेजण गाडीतील हसले, कारण जी गोष्ट अशक्य प्राय असते ती गोष्ट गोपाळ बोललेला आहे. परंतु गोपाळचं हे सगळ्यात महत्त्वाचं धाडस आहे. मग शिक्षक त्याला म्हणतात, अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू. गोपाळला म्हणतात, कोण कोणास म्हणाले, लक्षात ठेवा, अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू. शिक्षक दरडवून म्हणाले. पण ते ऐकायला गोपाळ गाडीत होता कुठे. त्याने काय केलं होतं, लगेचच गाडीतून उडी मारली होती आणि त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरला काय करावं लागलं, नाईलाजाने गाडी थांबवावी लागली. कारण मुलांना गाडीतून सोडून तर जाता येत नाही, शिक्षकाची जबाबदारी असते. गोपाळने काय केलं तर धावतच जाऊन वाटेलागतच्या जे शेतातील नदीवर सुरू असलेल्या पाण्याने भरलेला जो रबरी पाईप होता, तो रबरी पाईप सर्व शक्तीनिशी त्याच्या शरीराच्या अनुसार जेवढी ताकद होती त्या ताकदीने ओढायला सुरुवात केली. साधारणपणे 2.5-3 इंच परीघ असलेला हा तो लांबच लांब गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता. आता बघा, 2.5-3 इंच परीघ. आता परीघ म्हणजे काय तर आपल्याला सरकमफरन्स, त्याचं गोल, आपल्या घरामध्ये जे नळ असतात 1 इंच, 1.5 इंच किंवा शेतामध्ये 2 इंच, 2.5 इंच, त्याचा तो पूर्ण काय असते, गोलाई. तर ती गोलाई असणारा तो असा भरलेला जो रबरी पाईप होता, तो गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता. मग तिथे पुढे एक गुराखी काय म्हणतोय, हे आग एकट्याकडून इजणार नाहीच, हे मलाही माहीत आहे, पण म्हणून काय पर्यटनच करावं नाही कसं नाही का काय. सर, असं जंगलच आम्हा आदिवासींचं पोशिंदा आहे आणि मायबापाले कुणी असं आगीच्या मुखात सोडून जातेत काय. बाजूला उभा असलेला गावातील एक गुराखी सरांना म्हणाला, ही आग एकट्याकडून विझणार नाहीच, हे मलाही माहीत आहे, पण म्हणून काय प्रयत्नच करावं नाही काय. मग आपण काय प्रयत्नच करावे नाहीत का. सर, असं जंगलच आम्हा आदिवासींचं पोशिंदा. आम्हा आदिवासींचं म्हणजे आम्ही जे आदिवासी आहे यांचं पोशिंदा म्हणजेच काय, पालन पोषण करणारा आहे. आणि मायबापाले कोणी असं आगीच्या मुखात सोडून जातेत काय. मायबापाले म्हणजे माय म्हणजे आई, बाप म्हणजे वडील. परंतु आदिवासी लोकांचं जे जंगल आहे, ते आदिवासी लोक जे आहेत हे आपल्या जंगलाला काय करत असतात, आई वडिलांप्रमाणे जपत असतात. म्हणून इथे तो गुराखी काय म्हणतोय की असं मायबापाला कोणी आगीच्या मुखात म्हणजे तोंडामध्ये, म्हणजे ती आगीमध्ये हे जंगल होरपळून जाईल असं सोडून जाणं योग्य आहे का, असं तो गुराखी सरांना म्हणतोय. मग गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाल, गोपाळ पण तिथे आला, माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. सर्वांनी मिळून आग विझवली पाहिजे. माणसं असो किंवा जनावरं, प्रत्येकाला जीव आहे, प्रत्येकाला भावना आहेत, प्रत्येकाला वेदना होतात. बरोबर आहे की नाही मुलांनो.
तर आपण त्यांना वाचवलं पाहिजे. सर्वांनी मिळून आपण आग विझवली पाहिजे. कारण हे एकट्याचं काम नाही आहे. गोपाळने जरी हे शौर्य दाखवलं तरी त्याला सर्वांची साथ ही गरजेची आहे. हे पाहून मग सर्व विद्यार्थी, शिक्षक एकापाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला गेले किंवा धावले. मग आता सगळेच जण एकत्र आले. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. मग ह्या कर्णागडावरून ती गाडी आणखी एक खाली उतरत होती. त्या गाडीतील साधारणतः 50चे एक गृहस्थ खाली उतरले. साधारणतः 50चे गृहस्थ. 50चे गृहस्थ म्हणजे काय? साधारणपणे गृहस्थ म्हणजे एक व्यक्ती. तर तिचं वय साधारणतः 50 वर्ष असू शकतं असा अंदाज आहे. एखादा व्यक्ती दिसल्यानंतर आपण म्हणतो, अरे ह्या आजोबांचं वय 81 वर्ष असेल. 81 वर्ष असेल म्हणजे काय? साधारणतः 80 वर्षाचे असतील. किंवा आपण म्हणतो साधारणतः 14-15 वर्षाचा मुलगा असेल. तर मग काय? अंदाजे आपण एखाद्याचं वय म्हणतो. तसं हे साधारणतः 50चे गृहस्थ. 50चे म्हणजे साधारणतः 50 वय असेल असे. त्यांनी सर्व प्रकार क्षणात निहाळला म्हणजे निरखून पाहिला. आणि त्यांनी आपला मोबाईल कानाला लावला आणि मोबाईलवरून संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीला गेले. आता तो पाईप सहजगत्या चौफेर फिरू लागला. चौफेर म्हणजे चारही बाजूला. म्हणजे आता गोपाळ आहे, गुराखी आहेत, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहे, त्याबरोबर ते गृहस्थ जे सुद्धा आहेत. मग आता सर्वांनी मिळून जर हा रबरी जो पाईप आहे हा जर आता पाण्याच्या दिशेने जर पाणी मारायला सुरुवात केली तर ते पाणी चौफेर म्हणजे चारही बाजूला फिरू लागलं. पायथ्याची आग हळूहळू शांत होत होती. गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे, दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले. म्हणजे आता गडाच्या पायथ्याची आग आता हळूहळू शांत व्हायला लागली. परंतु जी पुढे पुढे आग चाललेली काय आहे की एखादी घरामध्ये आपण जी चूल पेटवतो ती आग जर विझवायची असेल तर तिच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं ती चूल विझते, कारण त्याला एक आपण लिमिट दिलेलं असतं. परंतु ही ज्यावेळेस नैसर्गिक ठिकाणी लागलेली आग असते याला काही कंट्रोल नसतं. कारण जिकडं तिकडं गवत असतं, वाळलेलं गवत असेल तर ती आग काय होते, पटपट पटपट वाऱ्यानिशी काय होत असते, वाढत जाते. मग आता ही आग कुठं पसरत चाललेली आहे? गडाकडे वरती पसरत चाललेली आहे. पायथ्याची आग काय झालेली आहे? शांत आहे, परंतु माथ्याकडे आग सरकत चाललेली आहे. दुसऱ्या गाडीस ते गृहस्थ म्हणाले, पण साहेब हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. आता ती जे गृहस्थ आहे त्या गृहस्थाला शिक्षक काय म्हणतात, साहेब आता हे कसं शक्य आहे? कारण मला हा वेडेपणा वाटतो. कारण आगीच्या पुढे उभं राहून आपण आग विझवू शकत नाही, त्याच्यामध्ये आपण सुद्धा होरपळून जाऊ शकतो. ही शिक्षकांच्या मनामध्ये असलेली भीती त्यांनी त्या गृहस्थापुढे, त्या साहेबांपुढे व्यक्त केली. मग त्या गृहस्थाने, मग ते जे व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं, फोनवरून अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांना बोलावून घेतले आहे, हे सरांना सांगितलं. मग आता अग्निशामक दलाच्या गाड्या आपल्याला माहिती आहे, इमर्जन्सीमध्ये पोलीस व्हॅन असेल, अग्निशामक गाडी असेल किंवा ॲम्ब्युलन्स व्हॅन असेल, रुग्णवाहिका, यांना ज्यावेळेस आपण इमर्जन्सीमध्ये फोन करतो तर ते तत्काळ कोणताही वेळेचा विलंब न करता येण्याचा प्रयत्न करत असतात. 20 मिनिटाच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडवरून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. आता नरखेड जो तालुका आहे, आपण पाठाच्या सुरुवातीला बघितलं होतं, नागपूर जिल्हा, नरखेड तालुका, मोहदी गाव, 8-10 किलोमीटर अंतरावरती कर्णागड. आता नरखेड तालुक्याच्या ठिकाणी प्रामुख्यानं अग्निशामक दलाच्या गाड्या ह्या हमखास असतात. तर मग या गाड्या तिथे गडाच्या पायथ्याशी 2 गाड्या 15-20 किलोमीटर जे अंतर आहे ते 20 मिनिटामध्येच आल्या आणि त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात आली आणि संपूर्ण काय झाली, आग शांत झाली. आता सर्वांचे चेहरे काय झाले होते, उजळले होते. उजळले म्हणजेच काय, समाधानी झाले होते. सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती. नवी ऊर्जा मिळाली म्हणजेच काय, प्रेरणा मिळाली होती. अशातच गाई वासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले. आता जे गुराखी जे वरती गडावरती गेलेले होते ते पण त्या आग विझल्यानंतर त्यांच्याजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, बघा काय म्हणतोय तो, लय बेस झालं बाप्पा, आग इजली, गडावरची कितीकच झाडं झुडपं भाजून निघालीत. जरासा का उशीर झाला असता तर आम्ही तसेच भाजून निघालो असतो आणि आमच्यात कोणाले पत्ता बी लागला नसता. तुम्ही समद मदतीस धावून आलेत. हे सांगताना त्याला गहीवरून आलं. बघा
लय बेस्ट झालं बाप्पा, खूपच चांगलं झालं. बाप्पा बाप्पा म्हणजे काय, जसं आपण गणपती देवाला बाप्पा म्हणतो. देवासारखे धावून आलात तुम्ही. कसे आलात? देवासारखे धावून आला. आणि आग काय झाली? इजली म्हणजे विजली. गडावरची कितीकच झाडं झुडपं भाजून निघालीत. गडावरची भरपूर झाडं झुडपं काय झालीत? भाजलीत. भाजलीत म्हणजे काय? आगीनं होरपळली आहेत. आणि अजून जर काही उशीर झाला असता तर आम्ही सुद्धा भाजून निघालो असतो. आता भाजून निघालो असतो म्हणजे काय? होरपळलो असतो, त्याच्यामध्ये आम्हाला मृत्यू आला असता आणि आमचा कोणाला बी पत्ता लागला नसता. जर आम्ही त्यामध्ये होरपळलो असतो तर आम्ही त्यामध्ये मृत्युमुखी पडलो हे कोणाला समजलं सुद्धा नसतं. तुम्ही काय झाला? समद मदतीस धावून आलेत. तुम्ही समद म्हणजे तुम्ही सर्वजण मदत केली आम्हाला. हे सांगताना त्याला गहिवरून आलं. गहिवरून येणे हा वाक्प्रचार आहे, डोळे भरून येणे. मग खरंच आमच्या या गोपाळनं निरपेक्ष भावनेनं जीवाची पर्वा न करता हे धाडस केलं. म्हणजे आता इथे शिक्षक म्हणतात की आमचा गोपाळ. आता गोपाळच्या बाबतीत सुरुवातीला आपण बघितलं, अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझू शकू असे म्हटले. परंतु ज्यावेळेस गोपाळने केलेले हे जे धाडस होतं, हे जे शौर्य आहे, यामध्ये सर्वजण मदतीस आले आणि योग्य त्या प्रकारे ती आग विझवली. म्हणून शिक्षक गोपाळचं कौतुक करता म्हणतात की निरपेक्ष भावनेने, कोणतीही अपेक्षा न ठेवता, जीवाची पर्वा न करता हे धाडस केलं. म्हणजे याच्यामध्ये कदाचित गोपाळचा काय झाला असता? जीव पण जाऊ शकला असता. आज केवळ गडच नव्हे तर गुरं आणि वासरं आणि या गुराख्यांचे प्राण वाचले गोपाळच्या शौर्यामुळे. म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न आला, गोपाळचा गुण तुम्हाला कोणता आवडतो आणि का? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, गोपाळचा गुण आम्हाला धाडसीपणा किंवा शौर्य आवडतो. कारण गोपाळने काय केलं? गडावरची आग विझवली आणि ती आग विझवल्यामुळे गुरं, माणसं, जनावरं, गुराखी या सगळ्यांचे प्राण काय होते? वाचले होते. आलं लक्षात? तो प्रश्नाचं उत्तर असं येऊ शकतं. मग शिक्षक हे मोठ्या अभिमानाने सर्वांना सांगत होते. दुसऱ्या दिवशीचे वर्तमानपत्र म्हणजेच काय? न्यूजपेपर. वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना कळाली. परिसरातील नागरिक गोपाळच्या या शौर्याचं भरभरून कौतुक करत होते. अशा प्रकारे हा आपला पाठ संपलेला आहे. आता याच्यावरती आपण थोडीशी प्रश्न उत्तरांचं डिस्कशन करूया आणि मग तुम्हाला त्याचे प्रश्नोत्तरे कसे लिहायचे ते लक्षात येतील. आता शब्दार्थ आहेत. म्हणजे शब्दार्थ हे समानार्थी शब्द असतात आणि काही शब्दार्थांमध्ये वाक्प्रचारसुद्धा लपलेले असतात. बघा, गुण्या गोविंदाने, आनंदाने, पौराणिक म्हणजेच पुरातन, पर्यटनच म्हणजे प्रयत्न, पोशिंदे म्हणजे पोसणारे, पालनपोषण करणारे, हे काय आहेत शब्द? तर समानार्थी शब्द आहेत. आणि त्यानंतर हतबल होणे म्हणजे निराश होणे आणि त्याचा वाक्यात उपयोग करता येतो. हतबल होणे हा जो शब्द आहे हा वाक्प्रचारामध्ये मोडतो. निरपेक्ष, अपेक्षा न ठेवता, कौतुकास्पद, कौतुक करणारे. त्याबरोबर आता प्रश्नोत्तर बघूया. कर्णागड कुठे वसलेला आहे? तर कर्णागड हा नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या खेडेगावापासून 8-10 किलोमीटर अंतरावरती कर्णागड वसलेला आहे. अशा प्रकारे त्याचं सुंदर उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. नंतर दुसरा प्रश्न आहे, गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? गाडी थांबवा का ओरडला गोपाळ? कारण गडाच्या पायथ्याशी लागलेली आग आपण विझवावी हे त्याच्या मनामध्ये दृढ निश्चय केला आणि म्हणून गोपाळ ओरडला, गाडी थांबवा. आता पुढचा प्रश्न आहे, गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? तर गोपाळने काय केलं होतं? आपण बघा पाठामध्ये शिकलेलो आहोत. गोपाळने काय केलं होतं? वाटेलगत असलेला, नदीवरून सुरू असलेला जो रबरी पाईप आहे 2.5-3 इंच परिघाचा सुरू असलेला, म्हणजे पाणी चालू असलेला जो पाईप आहे, तो आगीच्या दिशेने ओढण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला. हा आग विझवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? तर त्याच्यामध्ये आग वेळेवर विझली नसती तर गडावर असणारी कितीकच झाडं झुडपं भाजून निघाली असती. त्याबरोबर गुराखी, गुरं यांचा हे सुद्धा काय झाले असते? त्यामध्ये त्या आगीमध्ये भस्मसात झाले असते. त्यांचा जीव गमवावा लागला असता. एवढे मोठे नुकसान झाले असते. असो,
तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोण कोणास म्हणाले? अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? कोण म्हणाले? असे शिक्षक गोपाळला म्हणाले. ठीक आहे. माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. या प्रश्नाचं उत्तर आहे, गुराखी शिक्षकांना म्हणाला किंवा सरांना म्हणाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पण साहेब हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. जे सद्ग्रस्त उतरले होते ना गाडीतून 50चे, त्यांना कोण म्हणतंय? शिक्षक. ग्रहस्थास शिक्षक म्हणाले. आता गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला का ते लिहा. मी आत्ताच तुम्हाला बोलता बोलता प्रश्नाचं उत्तर शिकवताना सांगितलं होतं की गोपाळचा मला धाडसी किंवा शौर्य हा गुण आवडला. कारण गोपाळने जी गडाच्या पायथ्याशी जी लागलेली आग होती ती विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निरपेक्ष भावनेने ही आग विझवली. त्यामुळे गडावरची झाडं झुडपं, त्याबरोबर गुराखी, त्यानंतर गुरे, अशा सर्वांचा काय झाला, त्याच्या धाडसीपणामुळे जीव वाचला असे मला वाटते. म्हणून मला गोपाळचा धाडसीपणा हा गुण आवडला. त्यानंतर चर्चा करा आणि सांगा. याच्यामध्ये प्रश्न आहे, नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? निसर्गामधून निर्माण झालेली आपत्ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती, तर मानवाने निर्माण केलेले संकटे म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, त्यांची यादी करा. नैसर्गिक आपत्तीमध्ये काय येईल? भूकंप, नदीला पूर येणे, भूस्खलन होणे, त्यानंतर आपण जो जोरदार पाऊस म्हणतो, ढगफुटी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत. तर मानवनिर्मित आपत्ती, अपघात, त्यानंतर युद्ध, या ज्या गोष्टी आहेत तर त्या मानवनिर्मित आपत्तीमध्ये येतात. जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी काय करावे, आवश्यक काय आपण उपाय केले पाहिजे? तर जंगलामध्ये शेकोटी पेटू देऊ नये किंवा झाडांच्या 2 फांद्या आहेत एकमेकाला घर्षण करून त्यातून उष्णता निर्माण होऊन आग लागू शकते. तिथे त्या पद्धतीनं आपण त्या झाडांची व्यवस्थित देखभाल केली पाहिजे. त्यानंतर जंगलामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्फोटक वस्तू नेऊ नये. तसेच जंगलामध्ये धूम्रपान करण्यास सक्त मनाई असावी. धूम्रपान करणे म्हणजेच काय, विडी सिगारेट ओढणारे जे लोक असतात त्यांनासुद्धा मनाई करावी किंवा त्यांच्याकडून त्या वस्तू काढून घेतल्या जाव्यात. त्यानंतर पुढे आहे, खालील अधोरेखित शब्दातील नामे, सर्वनामे, विशेषण, क्रियापद. मात्र हे व्याकरणामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा पाठ सुंदरपणे समजला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. व्याकरणाचा आणखी एक छोटासा भाग आहे, तो बघायचा का? तर ठीक आहे, 1-2 मिनटामध्ये आपण बघूया अगदी वेगात. कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी लिहा. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक कोण आहेत? प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. भुज येथे घडलेली भूकंपाची घटना अकल्पित होती. शेतकऱ्याला भारताचा पोशिंदा म्हणतात. आणि शेवट आहे, कौतुकास्पद काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. त्यानंतर गैर हा उपसर्ग लावून शब्द तयार करायचे. जसं गैरहजर, गैरसोय, गैरसमज. तसं बिनकामाचा, बिनधास्त, बिनचूक, अशा प्रकारे. परावलंबी, पराभव, पराभूत, पराजय असे शब्द. त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा. माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. क्षणोक्षणी हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. मांदा लिहिताना नेहमी चुका करते. यामध्ये नेहमी हे क्रियाविशेषण अव्यय आहे. आता माझे हसणे क्षणोक्षणी, नेहमी, 100दा. आता आईने आशाला 100दा बजावले. 100दा हे क्रियाविशेषण आहे. कोणतं आहे? संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. सभोवार दाट झाडी होती. सभोवर हे क्रियाविशेषण अव्यय आहे. सभोवार हे काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. कंसात दिलेल्या क्रियाविशेषण अव्यय वापरून खालील वाक्य पूर्ण करा. त्यामध्ये वाहतुकीची साधने कमी होती. पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती. पूर्वी हे काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. मी घटाघटा पाणी प्यायलो. घटाघटा म्हणजेच काय? हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. त्यानंतर मला आई समोरून येताना दिसली. म्हणजेच काय? समोरून हे काय आहे? तर स्थलवाचक आहे. त्यानंतर आहे सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते. सगळीकडे म्हणजे काय? स्थल, ठिकाण, इथून आपल्याला उल्लेख होतो.
अशा प्रकारे हे आपला पूर्ण पाठाचे प्रश्नोत्तरे व आपण पाठ समजून घेतला. तुम्हाला पाठ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना आपण तो पाठवू शकतात आणि त्यातून त्यांचा पण अभ्यास होईल याचा नक्कीच विचार करा. धन्यवाद. ओम साईराम.